पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचे अजित पवारांवर थेट आरोप। अजितदादांनी जागा हस्तांतरित करायला सांगितलं होतं, माझ्यामुळे पोलीस दलाची जागा वाचली, बोरवणकरांचं वक्तव्य। माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचा बोलविता धनी हा शरद पवार गटाचा नेता अमोल मिटकरींचा दावा। आरोपांचे पुरावे द्यावेत, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा, मिटकरींचा इशारा। बोरवणकरांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांची शहानिशा व्हावी, अजित पवारांची चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी। ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याची शक्यता, ललित पाटील प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवा, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। यंदाही भगवानगडावर पंकजा मुंडेंचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार, यंदा त्या कुणावर तोफ डागणार याची उत्सुकता। दरम्यान भगवानगडावरील पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याचा टीजर लॉन्च। अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी घेतली निलेश लंके यांची त्यांच्या घरी भेट। निलेश लंकेंकडून माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रेचं आयोजन। अजित पवार महाविकास आघाडीमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते, पण महायुतीमध्ये ते कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, विजय वडेट्टीवार यांची टीका। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचं नंदुरबार शहरामध्ये जंगी स्वागत। पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर अनिल पाटील पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर। ठाकरे गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार, कार्यकारिणीमध्ये 6 नव्या नेत्यांची नियुक्ती। विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब यांचा समावेश। बाळासाहेबांनी आयुष्यभर ठाकरी फटकारे मारले, त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, लालू प्रसाद, स्टॅलिन पासून आता समाजवाद्यांसोबत त्यांच्या सुपुत्रानं जाऊन दाखवलं। भविष्यात गर्व से कहो हम एमआयएम है असं सुद्धा म्हणू लागतील, आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका। भाजपला सत्ता मिळवून देण्याचं काम समाजवादी नेत्यांनी केलं, मुख्यमंत्र्यांना राऊतांचं उत्तर। मुख्यमंत्री शिवसेनेचे न राहता मोदीमय झालेत, राऊतांची टीका। समाजवादी पक्ष हा इंडिया आघाडीचा भाग असल्यामुळे उद्धव ठाकरेंची उपस्थिती। उद्धव ठाकरे आणि समाजवादी पक्षाच्या कालच्या कार्यक्रमानंतर विरोधकांचा तिळपापड अपेक्षित, विनायक राऊत यांचं विरोधकांवर टीकास्त्र। गिरीश महाजनांना नेहमीच मोठमोठी खाती मिळतात, पण मी गिरीश महाजनांपेक्षा मोठा आमदार आहे, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। सोलापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा शाईफेक, भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांकडून शाईफेक। चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचा रोहित पवारांकडून निषेध। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली नाशिक पोलीस आयुक्तांची भेट। ड्रग्ज रॅकेट प्रकरणी आयुक्तांची भेट। अंबादास दानवेंकडून नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाची सुद्धा पाहणी, औषध साठा, रुग्णसंख्या, मिळणाऱ्या सोयीसुविधा यांचा घेतला आढावा। खर्च वाचावा म्हणून विधिमंडळ अधिवेशन सुद्धा ऑनलाईन करावं, सुधीर मुनगंटीवारांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर। फोनवरून करता येणाऱ्या कामासाठी 50-60 लाख खर्च केल्याचा टोला बच्चू कडूंनी लगावला होता सुधीर मुनगंटीवार यांना। महाराष्ट्रासाठी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विशेष मोहीम। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुरुवारी महाराष्ट्रामध्ये होणार 511 कौशल्य प्रशिक्षण केंद्रांचं उद्घाटन। आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात रास्ता रोको। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थ रस्त्यावर। गोपीचंद पडळकरांचा पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा, धनगर समाजानं एसटीडीच्या गुलामगिरीतून बाहेर पडावं, पडळकरांचं वक्तव्य। एस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई, डी म्हणजे दादा, पडळकरांची टीका। अमरावतीमध्ये मेळघाटातील आदिवासी बांधवांचा भव्य मोर्चा, विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा। सरकारकडे सामान्यांसाठी वेळ नाही, ओबीसींनी संधी आम्हाला द्यावी, मनोज जरांगेंची मागणी। मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याची मागणी चुकीची, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य। बुलढाण्यातल्या सिंदखेड राजामध्ये ओबीसी समाजाचा मोर्चा, छत्रपती संभाजीनगर आणि जळगावमधल्या ओबीसी बांधव मोर्चात सहभागी। कोल्हापूरमधल्या कसबा बावडामध्ये तणावाचं वातावरण, दुर्गादौड मार्गावर टिपू सुलतान संदर्भात आक्षेपार्ह विधान लिहिल्यानं तणाव। समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अपघाताच्या ट्रकचा व्हिडिओ समोर, आरटीओनं ट्रक थांबवलेला असतानाचा व्हिडिओ, याच ट्रकला धडकून ट्रॅव्हलर गाडीमधल्या 12 जणांचा मृत्यू। छत्रपती संभाजीनगर अपघात प्रकरणी आरटीओचे 2 अधिकारी अटकेत, दोनही अधिकाऱ्यांचं निलंबन, ट्रक चालकाविरोधातही गुन्हा दाखल। मुंब्रा दिव्या दरम्यान रेल्वे अपघाताची शक्यता, हायकोर्टानं घेतली गंभीर दखल, रेल्वे ट्रॅकचं नुकसान होणार नाही, नागरिकांच्या जीवावर काही बेतणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। कोकण रेल्वेची चाकरमान्यांना भेट, दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या।
मध्य रेल्वेमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या 3 लाख रेल्वे प्रवाशांवर कारवाई, 17 कोटींचा दंड वसूल. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या अर्ज विक्री आणि स्वीकृतीला अत्यल्प प्रतिसाद, 1 महिन्याची मुदतवाढ देण्याची नामुष्की. मुंबईतील कोळीवाडे आता पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार. कोळीवाड्यांमध्ये येणाऱ्या देशी परदेशी पर्यटकांना खास कोळी पदार्थांचा आस्वाद घेता येणार. नवरात्रोत्सवानिमित्त जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. बुलढाण्यातल्या मर्दडी देवीच्या यात्रेला सुरुवात, देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी. नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची महागौरी स्वरूपातली पूजा बांधण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनाला हजारो भाविक येतात, त्याचप्रमाणे आजही भाविकांच्या रांगा. नाशिकच्या नांदगावमधील एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. चंद्रकांत पाटील 2 दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर, सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर महाराजांचं आणि रूपाभवानी देवीचं घेतलं दर्शन. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतलं वणीच्या सप्तशृंगीचं दर्शन. आष्टी अहमदनगर रेल्वेला अचानक लागली आग, सुदैवानं जीवितहानी नाही. रेल्वेच्या 4 ते 5 बोगी पूर्णपणे जळून खाक. नवरात्रोत्सवामुळे बाजारांमध्ये फुलांच्या मागणीत वाढ, फुलाला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान. सोयाबीन नंतर मोझॅक व्हायरसमुळे नंदुरबारमधली पपई उत्पादक शेतकरी अडचणीत. हिंगोलीतल्या शेगावमधल्या शेतकऱ्याची आत्महत्या, सततच्या नापिकीला आणि कर्जबाजारीला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. वाशिमच्या रिठदमधल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे 18 गेट चोरीला, गेट नसल्यामुळे बंधाऱ्यातलं पाणी वाहून जातंय. सिंचनासाठी बंधाऱ्यात पाणी राहणार की नाही, शेतकऱ्यांसमोर प्रश्न. वाशिममध्ये 2.5 एकर क्षेत्रावर कापून ठेवलेली सोयाबीनची गंजी अज्ञातानं पेटवली, शेतकऱ्याचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरात बहीण भावाच्या नात्याला आणि पोलिसांच्या खाकी वर्दीला काळीमा फासणारी घटना. सख्खा भाऊ आणि पोलीस उपनिरीक्षकाचे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे याला 4 दिवसांची कोठडी. महसूल गुप्तचर संचालनालयानं सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश, देशभरात 3 ठिकाणी एकत्रित कारवाई करत 19 कोटींचं सोनं जप्त. बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढणाऱ्या 10 जणांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल. दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकच्या पाठोपाठ आता किंजल दवेच्या दांडियामध्ये फसवणुकीचा प्रकार उघड. अहमदनगरच्या कोपरगाव शहरातल्या मध्यवर्ती भागात बिबट्याचा वावर, शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बिबट्या दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. स्वच्छ सुंदर शहराचे फलक लावणाऱ्या चांदवड नगर परिषदेच्या गटाराचं पाणी थेट रस्त्यावर, दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नंदुरबार नगरपालिका क्षेत्रामध्ये 4000 बोगस नळ जोडण्या, लाखो लिटर पाण्याची चोरी, पालिकेच्या वतीनं बोगस नळ जोडण्या करणाऱ्यांच्या विरोधात विशेष मोहीम. मित्रांसोबत पाण्यात पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू, भिवंडीतल्या वडपा धामणगाव मधली घटना. पिंपरी चिंचवडच्या लक्ष्मीनगरमध्ये गाडीच्या बॅटरीला लागली आग, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. एका अज्ञातानं गुड्स ट्रेनच्या सहाय्यक लोको पायलटला मारला दगड, जखमी लोको पायलटवर वसईच्या रुग्णालयात उपचार सुरू. फुकटच्या दारूसाठी एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याचा धिंगाणा, पुण्यामधील ड्रामा नाईट हॉटेलमधली घटना, मद्यधुंद अवस्थेतील अधिकाऱ्याची वेटरला मारहाण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.